श्री स्वामी समर्थ. आजची आपली कथा आहे बायकोची गरज. तू काहीच करत नाहीस मधुरा. राकेशचा आवाज संपूर्ण खोलीत घुमला. मधुरा थरथरली. तिच्या हातात पूर्वी होती, अर्धवट झोपलेली, अर्धवट रडणारी. तिने पटकन तिला घट्ट मिठी मारली, जणू काही त्या आवाजापासून मुलीला वाचवते आहे. आई सगळी कामं करते आणि तू फक्त झोपतेस. घरात येतो तेव्हा नेहमी बघतो तू बेडवर पडलेली असतेस. मधुराने थकलेल्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहिलं. डोळ्याखाली काळी वर्तुळे, केस सैल बांधलेले, ओठ कोरडे. ती काही क्षण शांत राहिली. मी झोपते कारण मी थकते राकेश. कशामुळे थकतेस? तू बाहेर जॉबला जात नाहीस, घरातच असतेस. त्या एका वाक्याने तिच्या मनात काहीतरी मोडलं. पूर्वी पुन्हा रडू लागली. मधुराने तिला हलकेच हलवले. अंगाई म्हणायचा प्रयत्न केला, पण आवाजात ताकद नव्हती. बाहेर हॉलमध्ये सासूबाईंचा आवाज आला. बघ ना कशी उलट उत्तरं देते. दिवसभर काही करत नाही आणि वर तोंड करते. राकेशचा राग आणखी वाढला. आई इतकी वयस्कर असूनही सगळी कामं करते आणि तुला फक्त झोप काढायला वेळ आहे. मधुरा उठली. पूर्वीला पलंगावर अलगद ठेवले. ती उभी राहिली तेव्हा तिच्या गुडघ्यांना क्षणभर कापरे भरले. ठीक आहे, ती शांतपणे म्हणाली. उद्या रविवार आहे, तुला सुट्टी आहे. तू म्हणतोयस ना मी काही करत नाही. मग उद्या सगळी कामं तुम्ही करा, मी काहीच करणार नाही. राकेशने हसत म्हटलं, करूच, बघू किती मोठं काम असतं ते. मधुराने काही उत्तर दिलं नाही. ती फक्त वळली आणि पलंगावर बसली. तिच्या डोळ्यात पाणी होतं, पण अश्रू वाहण्याचीही ताकद उरली नव्हती. तिचा दिवस राकेशला दिसत नव्हता. तिचं आयुष्य दिसत नव्हतं. ती रोज पहाटे 5ला उठायची. पहिलं काम पूर्वीचा डायपर बदलणं, रात्री 3 वेळा उठून तिला झोपवणं, मग सासूबाईंच्या चहासाठी पाणी ठेवणं, नाश्त्याची तयारी, डबे, घरातल्या सगळ्यांसाठी वेगवेगळ्या आवडीनिवडी. सासूबाईंची मुलगी रेखा 2 मुलासह अधूनमधून यायची. माहेर आहे ना, ती म्हणायची. माहेर तिचं होतं, पण जबाबदारी मधुराची. 3 मुलांचा पसारा, खेळणी, कपडे, सततचा गोंधळ. मधुरा शांतपणे सगळं सांभाळायची. कोणी विचारायचं नाही, तुला मदत हवी का? दुपारी जेवणानंतर सासूबाई आराम करायच्या. रेखा मोबाईलवर रील पाहायची आणि मधुरा ती भांडी घासायची. पूर्वीला पोटदुखी व्हायची, रडायची. तिला कडेवर घेऊन काम करणं हे तिचं रोजचं आयुष्य. संध्याकाळी राकेश येईपर्यंत ती पूर्ण थकून जायची आणि ज्यावेळी तो दार उघडून आत येई ती पूर्वीला झोपवत असायची. तिची चूक एवढीच, ती त्या क्षणी झोपलेली दिसायची. रात्रीचं शांत युद्ध. त्या रात्री भांडणानंतर घरात शांतता होती, पण ती शांतता जड होती. राकेश हॉलमध्ये बसला होता. आई त्याला समजावत होती. बाळा, आम्ही काही तुझ्या विरोधात नाही, पण बायकोला घर सांभाळायला शिकावं लागतं. आमच्या काळात आम्ही कधी तक्रार केली का? राकेश मान हलवत होता. त्याच्या मनात एकच चित्र होतं. तो ऑफिसमध्ये दिवसभर कष्ट करतो आणि घरी आल्यावर बायको झोपलेली असते. त्याला कधी जाणवलं नव्हतं तिचं ऑफिस हे घरच होतं. रूममध्ये मधुरा जागी होती. पूर्वी तिच्या छातीवर झोपली होती. तिने हलकेच तिच्या केसांवरून हात फिरवला. आई काहीच करत नाही म्हणे, ती मनात म्हणाली. तिला तिच्या आईची आठवण झाली. लग्नाच्या वेळी आईने सांगितलं होतं, सासरी जाऊन घर आपलंच समजून सांभाळ. ती खरंच तसं करत होती, पण आपलं म्हणणारे लोक तिला परकी समजत होते. तिच्या डोळ्यातून
शांतपणे अश्रू वाहू लागले. ती ओरडू शकली असती, पुरावे देऊ शकली असती, कामाची यादी दाखवू शकली असती, पण तिला भांडायला ताकद नव्हती. थकवा शरीराचा कमी, मनाचा जास्त होता. दुसऱ्या दिवसाची तयारी. रात्री झोपण्याआधी तिने ठरवलं, उद्या खरंच काही करायचं नाही. तिला माहिती होतं घर तिच्याशिवाय कसं चालेल, पण तिला सिद्ध करायचं नव्हतं. तिला फक्त त्याला अनुभवू द्यायचं होतं. सकाळी 6 वाजता पूर्वी जोरात रडली. राकेश चिडून उठला. मधुरा, बघ ना. मधुरा हल्लीही नाही. तूच कर ना. ती डोळे न उघडता म्हणाली, मी काहीच करत नाही ना. त्या वाक्याने राकेशला कालचं भांडण आठवलं. तो उठला. पूर्वीचा डायपर उघडताच त्याला जाणवलं, हे सोपं नाही. ती पाय हलवत होती, रडत होती. अगं थांब ना, तो घाबरून म्हणाला. कशीबशी डायपर बदलला. दूध गरम करायला गेला तर गॅसवर भांडी होती. त्याने आधी ती काढली. दूध उतू गेलं. आई हॉलमध्ये बसून म्हणाली, काय रे, एवढंही जमत नाही. राकेशला चीड आली, पण तो शांत राहिला. नाश्ता करायचा होता. पूर्वी पुन्हा रडू लागली. तिला कडेवर घेऊन तो पोहे करत होता. तिने हात मारून मसाले सांडले. स्वयंपाकघर पसारलं. आई म्हणाली, मधुरा असती तर किती नीट केलं असतं. तो क्षणभर थबकला. काल तर म्हणत होता ती काही करत नाही. आई गप्प बसली. 10 वाजेपर्यंत राकेश दमला. पूर्वीला अंघोळ घालायची होती. ती घसरत होती. तो घाबरला. मधुरा त्याच्या तोंडातून आपसूक नाव निघालं. मधुरा बाहेर आली नाही. ती खरंच झोपली होती. खऱ्या थकव्याची झोप. राकेशच्या मनात प्रश्न उठू लागले. ती रोज हे सगळं करते. मी कधी पाहिलं का? मी फक्त ऐकलं, पण कधी पाहिलं नाही. त्याच्या मनात थोडीशी शंका निर्माण झाली, पण अजून त्याला पूर्ण सत्य माहीत नव्हतं. दुपार झाली. घरात पसारा. पूर्वी पुन्हा भुकेने रडत होती. आई आणि बहीण त्यांच्या खोलीत. आधी दररोज त्या राकेशला म्हणायच्या की आम्हीच काम करतो. मधुरा झोपलेली असते. आणि आज राकेश स्वयंपाकघरात उभा होता, घामेजलेला, थकलेला. त्याने स्वतःशीच पुटपुटलं, हे खरंच इतकं अवघड आहे का? त्याच्या मनात पहिल्यांदा विचार आला, कदाचित मी चुकीचा आहे. आई आणि ताई माझ्याशी खोटं बोलत होत्या का? पण अजून सत्य उघड व्हायचं होतं. मधुरा त्या दिवशी खरंच काहीच करत नव्हती. ती फक्त शांत झोपली होती. आणि त्या शांततेतच घराचं खरं रूप उघड होऊ लागलं होतं. रविवारची सकाळ आधीच तणावाने भरलेली होती. पण दुपारपर्यंत राकेशला कळलं, हा फक्त दिवस नाही, ही परीक्षा आहे. पूर्वी पुन्हा रडू लागली. तिच्या रडण्याचा आवाज आता त्याच्या डोक्यात घुसत होता. आई. तो स्वयंपाकघरातून धावत बाहेर आला. काय झालं ग बाळा? तो गोंधळून म्हणाला. मधुरा हॉलच्या कोपऱ्यात बसून शांतपणे पाणी पीत होती. तिच्या चेहऱ्यावर ना राग ना आनंद, फक्त शांतता. तू बघ ना जरा, राकेश चिडून म्हणाला. मधुरा त्याच्याकडे सरळ पाहत म्हणाली, मी काही करत नाही ना, आज तुम्ही करा. तो काही क्षण तिच्याकडे बघत राहिला. तिच्या आवाजात टोमणा नव्हता, पण तिच्या नजरेत त्याला थकवा जाणवत होता. पूर्वीला पुन्हा डायपर बदलावा लागला. डायपर संपले होते. मधुरा, डायपर कुठे ठेवले आहेत? ती शांतपणे म्हणाली, स्टोरूमच्या वरच्या कपाटात. तो स्टूल आणून उभा राहिला. बॉक्स खाली काढताना धूळ उडाली. त्याला जाणवलं, ही कामं कधी त्याच्या लक्षातच आली नव्हती. दरम्यान आई हॉलमध्ये टीव्हीवर धार्मिक कार्यक्रम बघत होती. बहीण मोबाईलवर गप्पा मारत होती. आई, जरा पूर्वीला पकडशील का? मी स्वयंपाक करतो, राकेशने विचारलं. आईने उत्तर दिलं, माझ्या गुडघ्याला त्रास आहे, तूच घे.
पूर्वीला घेतल्यावर ती मला खूप त्रास देते. तो काही बोलला नाही, पण मनात काहीतरी हललं. सकाळी 6ला उठलेली पूर्वी दुपार झाली तरी झोपायला तयार नव्हती. राकेश तिला कडेवर घेऊन घरभर फिरत होता. ती रडत होती. त्याचा खांदा दुखायला लागला. मधुरा, ती काय एवढी रडते? तो वैतागून म्हणाला. मधुरा शांतपणे उत्तरली, तिला पोटात गॅस झाला असावा. पोटावर हलकेच हात फिरव. त्याने तसे केले. काही वेळाने पूर्वी शांत झाली. त्या क्षणी त्याला जाणवलं, मधुराला प्रत्येक छोटा संकेत माहिती आहे. तो जेवायला बसला तेव्हा 2:30 वाजले होते. भात जास्त शिजला होता. भाजीला मीठ कमी. आई म्हणाली, मधुरा असती तर नीट झालं असतं. तो चमचा हवेतच थांबला. काल तर म्हणत होतात ती काही करत नाही. आईने पेपर उचलून चेहरा लपवला. घराचं खरं ओझं. रेखा तिच्या मुलासोबत हॉलमध्ये खेळत होती. खेळणी सगळीकडे पसरली. मामा, मला पाणी. मामा, मला बिस्किट. राकेश इकडून तिकडे पळत होता. त्याच्या कपाळावर घाम, पाठीला वेदना. तो क्षणभर थांबून मधुराकडे पाहू लागला. ती शांत बसली होती. पूर्वी तिच्या मांडीवर झोपली होती. पहिल्यांदाच त्याने तिच्या चेहऱ्याकडे नीट पाहिलं. थकवा फक्त आजचा नव्हता, तो साचलेला होता. संध्याकाळी 5 वाजता त्याचं डोकं ठणकत होतं. तो किचनमध्ये उभा राहून चहा करत होता. आई आणि बहीण त्यांच्या खोलीत गेल्या. काही वेळाने त्याला पाण्याचा ग्लास घ्यायचा म्हणून तो हळूच त्या बाजूला गेला. दरवाजा पूर्ण बंद नव्हता. आतून आवाज येत होता. बहीण म्हणत होती, आई, आज तर दादा पुरता दमला दिसतोय. आई हसली. अगं, सगळी कामं मधुराच करत होती. तो येण्याच्या वेळेला ती थकून झोपायची. आपण सांगायचो की आपण केलं सगळं आणि तो आपल्यावर पूर्ण विश्वास ठेवतो. राकेशचा श्वास अडकला. पण आज कळलं ना त्याला. बहीण म्हणाली, हो, पण मी म्हटलं त्याला की माझे गुडघे दुखत आहेत आणि तू एका दिवसासाठी माहेरपणाला आलेली आहेस, त्यामुळे तो तुला काही बोलणार नाही. पण आता आपण थोडी मदत करूया, नाहीतर आपलंच नाव खराब होईल. त्याच्या हातातील ग्लास थरथरला. त्याच्या मनात मधुराला बोललेले कालचे सगळे शब्द घुमू लागले. तू काहीच करत नाही. आई सगळी कामं करते. त्याला स्वतःचा आवाज आठवला आणि तो आवाज आता त्यालाच टोचत होता. तो हळूच परत हॉलमध्ये आला. मधुरा पूर्वीला हलकेच झोपवत होती. त्याने तिच्या हाताकडे पाहिलं. बोटांवर साबणामुळे पडलेली खरखर, नखांच्या कडेला भाजी कापताना लागलेली जखम. हे हात रोज इतकं काम करतात. त्याच्या मनात विचार आला. तो तिच्या जवळ बसला. पूर्वी झोपली का? तो हलक्या आवाजात म्हणाला. हो, आज खूप रडली. ती शांतपणे म्हणाली. तिच्या पोटात गॅस झाला की तिला खूप त्रास होतो. ती खूप रडते. त्याला जाणवलं, ती टोमणा मारत नाहीये, ती फक्त बोलतेय. रात्री सगळे जेवायला बसले. आज जेवण साधं होतं. आई शांत होती, बहीणही. घरात पहिल्यांदाच वेगळीच शांतता होती. जेवणानंतर राकेश रूममध्ये गेला. मधुरा कपडे घडी करत होती. जरी आज तिने काम करणार नाही असं म्हटलं होतं, तरी काही गोष्टी आपोआप करत होती. तो तिच्यासमोर उभा राहिला. आज खूप दमलो मी, तो म्हणाला. ती हलकेच हसली. हो, दमायला होतं. त्याच्या डोळ्यात पाणी आलं. मधुरा, मी चुकीचा होतो का? ती काही क्षण शांत राहिली. तुला काय वाटतं? मी या घरात काम करते का नाही? तिने विचारलं. तो काही बोलू शकला नाही. त्याला आज एका दिवसात जाणवलं होतं, घर हे फक्त 4 भिंती नाही, ते एक अखंड चालणारं काम आहे. त्या रात्री तो झोपला नाही. त्याच्या मनात प्रश्नांचा पूर होता. मी इतका आंधळा कसा झालो? मी
तिच्या थकव्याकडे कधी लक्ष दिलं का? मी आईच्या शब्दावर इतका सहज विश्वास का ठेवला? त्याला आठवलं, मधुरा कधी तक्रार करत नव्हती, ती फक्त करत होती. त्याला तिचं एक वाक्य आठवलं, मला तुझी मदत नको, फक्त साथ हवी. तो हळूच उठला, तिच्या बाजूला बसला. ती गाढ झोपली होती. आज तिची झोप वेगळी होती. ती तुटलेली नव्हती, ती खोल होती. त्याने तिच्या कपाळावर हात ठेवला. मी तुला समजलो नाही, तो मनात म्हणाला. सकाळ जवळ येत होती. राकेशच्या मनात एक निर्णय तयार होत होता. फक्त माफी मागायची नाही, तर बदलायचं. घरातल्या सगळ्यांसमोर सत्य स्वीकारायचं. मधुराच्या कामाला नाव द्यायचं, कदर. एका दिवसाने त्याला शिकवलं होतं, बायकोची गरज फक्त प्रेमासाठी नसते, ती घराच्या श्वासासाठी असते. आता पुढचा दिवस वेगळा असणार होता. रात्री उशिरा घर शांत होतं. हॉलमधली लाईट बंद होती. फक्त बेडरूममध्ये मंद पिवळा दिवा लावलेला. मधुरा गाढ झोपली होती. पूर्वी तिच्या छातीवर हात ठेवून झोपली होती. राकेश तिच्या शेजारी बसला होता. डोळे मिटलेले नव्हते, मन मात्र भरून आलं होतं. कालपर्यंत त्याला वाटत होतं तो घरासाठी कष्ट करतो. आज त्याला जाणवलं, घर चालवण्यासाठी ती जगते. त्याने हलकेच तिच्या हाताला स्पर्श केला. तो हात खरखरीत होता, बोटांच्या सांध्याजवळ चिरा पडलेल्या. हे हात मी कधी पाहिलेच नाहीत. त्याच्या मनात विचार आला. त्याला आठवलं, ती लग्नाच्या वेळी किती हसतमुख होती, स्वप्नांनी भरलेली. आता ती शांत झाली होती. तक्रार नाही, मागणी नाही, फक्त जबाबदारी. सकाळी 6 वाजता पूर्वी पुन्हा रडली. राकेश उठला. मधुरा हल्लीही नाही. तो हळूच म्हणाला, झोप, मी आहे. मधुराने आश्चर्याने डोळे उघडले. तो पूर्वीला उचलून बाहेर गेला. डायपर बदलताना आज तो गोंधळा नाही. दूध गरम करताना तो शांत होता. आई हॉलमध्ये आली. आज पुन्हा तूच करतोयस? राकेशने पहिल्यांदा सरळ उत्तर दिलं, हो, आणि पुढेही करणार. आई थोडी चकित झाली. म्हणजे घर हे फक्त मधुराचं नाही, माझंही आहे. घरात क्षणभर शांतता पसरली. नाश्त्याच्या वेळी सगळे टेबलाजवळ बसले होते. राकेशने प्लेट बाजूला ठेवली. आई, मला काही बोलायचं आहे. आई आणि बहीण त्याच्याकडे पाहू लागल्या. काल मी तुमचं बोलणं ऐकलं. आईचा चेहरा पांढरा पडला. सगळी कामं मधुरा करत होती आणि मी तिच्यावर आरोप करत होतो. हॉलमध्ये तणाव जाणवत होता. आई, तुम्ही म्हणत होता की तुम्ही सगळी कामं करता, पण खरं कोण करत होतं? आईने नजर खाली घातली. रेखा शांत होती. मधुरा स्वयंपाकघराच्या दारात उभी होती. तिच्या चेहऱ्यावर घाबरट भाव. राकेश पुढे म्हणाला, मी काल एका दिवसात दमलो आणि ती रोज करते हे सगळं. मी चुकीचा होतो. त्याने आईकडे पाहिलं. मधुरा काहीच करत नाही असं म्हणणं चुकीचं होतं. उलट ती सगळं करते. आई काही बोलू शकली नाही. मधुराच्या डोळ्यात अश्रू आले, पण ते अश्रू दुःखाचे नव्हते. ते पहिल्यांदा कुणीतरी तिची कदर केल्याचे होते. ती हळूच म्हणाली, राकेश, राहू दे, मला वाद नको. तो तिच्याकडे वळला. वाद नाही मधुरा, आज सत्य बोलायचं आहे. तो तिच्या जवळ आला. माफ कर, मी तुला न समजता शब्द बोललो. तुला आळशी म्हटलं, तुझ्या कामाची थट्टा केली. त्याचा आवाज थरथरत होता. तू मला दोष देऊ शकतेस, राग करू शकतेस, पण मला माफ कर. मधुराने हळूच मान हलवली. मला तुझी माफी नको होती, मला तुझा विश्वास हवा होता. हे ऐकून त्याचे डोळे पाणावले. त्या दिवसापासून घरात नियम बदलले.
राकेशने स्वतःहून कामाची यादी केली. सकाळी पूर्वीची जबाबदारी दोघांची. रविवार पूर्णपणे कुटुंबासाठी. सासूबाईंनी जेवढं शक्य आहे तेवढी मदत करायची. रेखा माहेरी आली तर स्वतःच्या मुलांची जबाबदारी घ्यायची. पहिल्या काही दिवसात थोडा तणाव झाला. आईला हे नवीन नियम रुचले नाहीत. आमच्या काळात असं नव्हतं, ती म्हणाली. राकेश शांतपणे उत्तरला, तुमच्या काळात बायका सहन करत होत्या, पण त्यामुळे त्यांना कमी त्रास होत नव्हता. आईला ते पटलं नाही, पण ती शांत राहिली. मधुरा हळूहळू बदलू लागली. तिच्या चेहऱ्यावरचा ताण कमी झाला. ती पुन्हा हसायला लागली. एक दिवस ती म्हणाली, मला थोडं शिवणकाम सुरू करायचं आहे घर बसल्या. राकेश हसला. का नाही, मी पूर्वीला सांभाळेल. ती आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागली. पूर्वी आता त्याच्या खांद्यावर बसून हसायची. घरातलं वातावरण हलकं झालं. एक दिवस आईने मधुराला स्वयंपाकघरात थांबवलं. मधुरा, ती वळली. मी कदाचित जास्त बोलले. मला वाटायचं घरावर माझं वर्चस्व राहावं. मधुरा शांत होती. तू खरंच खूप काम करतेस, मला ते मान्य आहे. तो मोठा क्षण होता. मधुराने हळूच उत्तर दिलं, आई, मला फक्त घरातला व्यक्ती म्हणून स्वीकारा, स्पर्धक म्हणून नाही. आईच्या डोळ्यातही पाणी आलं. एका संध्याकाळी राकेश ऑफिसमधून आला. मधुरा झोपलेली नव्हती. ती बाल्कनीत बसून चहा घेत होती. आज झोप नाही, तो हसत म्हणाला. ती म्हणाली, थकवा आहे, पण आता एकटी नाही. तो तिच्या शेजारी बसला. घर चालवणं ही नोकरीपेक्षा मोठी जबाबदारी आहे, तो म्हणाला. आणि मी आजपर्यंत त्या नोकरीची कदरच केली नाही. मधुरा हलकेच म्हणाली, आता करतोयस तेच पुरेसं आहे. पूर्वी मोठी होत होती. एक दिवस पूर्वीने छोटासा कागद आणून दिला. त्यावर रंगीत पेन्सिलने काढलेलं चित्र. आई, बाबा आणि ती तिघे हातात हात घालून उभे. खाली वाकडं तिकडं लिहिलं होतं, माझं घर. राकेशने ते चित्र भिंतीवर लावलं. तो म्हणाला, हे घर तुझ्यामुळे आहे मधुरा. ती हसली. हे घर आपल्यामुळे आहे. एका रात्री राकेश म्हणाला, मधुरा, तुला माहिती आहे का, मला काय कळलं? काय? बायकोची गरज फक्त स्वयंपाकासाठी नाही, ती घराच्या आत्म्यासाठी असते. पण त्या आत्म्याला सन्मान मिळाला नाही तर घर फक्त इमारत राहतं. मधुरा त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून म्हणाली, साथ असेल तर कोणतंही घर घरच राहतं. त्या घरात आता भांडणं थांबली असं नाही, पण एक गोष्ट बदलली, एकमेकांचा सन्मान. मधुरा आता थकून झोपायची, पण अपराधीपणाने नाही. राकेश आता काम करून दमायचा, पण तिला कमी समजून नाही. आईही आता पूर्वीसोबत खेळायची. रेखा स्वतःच्या मुलांची जबाबदारी घ्यायची. घर तसंच होतं, भिंती, फर्निचर, आवाज. पण आतली हवा बदलली होती. आणि त्या हवेत एक नवीन शब्द दररोज घुमत होता, कदर. कथेचा संदेश असा आहे की बायकोची गरज फक्त प्रेमासाठी नसते, ती घराच्या श्वासासाठी असते. पण त्या श्वासाला आदर मिळाला तरच घर जिवंत राहतं. तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. व्हिडिओला हाईप करा, जेणेकरून हा व्हिडिओ जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.